काल एक जण बकवास करत होता, नाव घेतलं लय बुडाला आग लागल, घेणार नाही तुम्हाला समजून गेला असेल. लाजा वाटत नाहीत का तुम्हाला बोलत असताना? लाजा. अरे जनाची नाही मनाची तरी ठेवा ना. कोणीतरी शेतकऱ्यांसाठी लढत असताना तो स्टंट कसा असू शकतो? आम्ही तर तुमच्या सरकारमध्ये घेतलेल्या त्या कडूला मी पाठिंबा दिला होता ना. निघाला भिकार चोट, आम्ही काय करावं त्याला? शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणजे रविराज साबळे. मी पहिलेही सांगितलं होतं, रविराज साबळे याचा अकाउंट सस्पेंड करू शकता, पण ज्या पद्धतीने रविराज साबळे यांनी शेतकऱ्यांच्या मनावर राज्य केले ना, ते कसं काय सस्पेंड करू शकता? भाजपाचे जे पाळलेले काही 3-4 आमदार आहेत ना, ज्या पद्धतीनं रविराज साबळे यांनी धुवून काढलेत ना, ते पाहता एक गोष्ट मात्र नक्कीच सगळ्यांनाच कळाली. रविराज साबळे हा आवाज कधीच थांबू शकत नाही, कारण हा आवाज आहे एक सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रविराज साबळेचा, शेतकऱ्याच्या मुलाचा. हा आवाज कधीच थांबणार नाहीये. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येईल, जेव्हा जेव्हा गोरगरिबांचा प्रश्न येईल ना, तेव्हा तेव्हा रविराज साबळे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. रोहितदादा पवार यांनी जे आंदोलन केलंय, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, जी सरकारने कर्जमाफी केली अटी शर्ती घालून, त्या सगळ्या अटी शर्ती काढल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा केला पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन रविराज साबळे यांनी भाजपला धुतलं, सरकारला धुतलं, आणि हे जे भाजपाचे 3-4 मंत्री पाळलेले आहेत ना, लईच सारखं सरकारची कड ओढतात. त्यांना शेतकऱ्यांचं घेणं देणं नाहीये, गोरगरिबांचं घेणं देणं नाहीये. आमचं सरकार कसं चांगलंय, आमचा देवाभाऊ कसा चांगलाय, एवढंच त्यांना फक्त पत्रकार परिषद घेऊन सांगणं, एवढंच काम आहे त्यांना. फक्त सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांना सुद्धा धुतलं भाई या रविराज साबळेनं. खरंच शेतकरी पुत्राला मनापासून सलाम आहे एका शेतकऱ्याच्या मुलाकडून.